लग्न समारंभ आटपून घरी जाणाऱ्या वऱ्हाडावर काळाचा घात। मूर्तिजापूर कारंजा राज्य महामार्गावर घडला भीषण अपघात। अपघातात एक चिमुकली व महिला जागीच ठार। मूर्तिजापूर येथे भरधाव वेगाने कारने ऑटोला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक चिमुकलीसह महिला जागीच ठार झाली, तर ऑटोमधील 3 प्रवासी अतिगंभीर झाले। ही घटना गुरुवारी सायंकाळी 6 ते 6:30 वाजताच्या सुमारास मूर्तिजापूर कारंजा राज्य महामार्गावरील तुरखेडा फाट्यानजीक घडली। मूर्तिजापूरवरून कारंजाच्या दिशेने जाणाऱ्या कार चालकाने मद्यधुंद अवस्थेत भडशिवणीवरून लग्न समारंभ आटपून ऑटोने आपल्या घरी जात असलेल्या वऱ्हाडास तुरखेड फाट्यानजीक समोरासमोर धडक दिल्याने भीषण अपघात घडला। अपघात एवढा भयानक होता की ऑटोचा चेंदामेंदाच झाला। या अपघातात उज्ज्वला विश्राम जाधव राहणार जितापूर नाकट 55 वर्ष, तर दिया अजय पवार राहणार पारधीवाडा कानडी या 7 वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला। तर ऑटोमधील दीनानाथ रामराव पवार राहणार गणेशपूर 9 वर्ष, विश्राम शिवराम जाधव राहणार जितापूर नाकट 60 वर्ष व अमर सुरेश फुलझले राहणार खेरडा वर्ष 75 हे प्रवासी अतिगंभीर जखमी झाले। सदर अपघातातील कार चालक ग्रामसेवक असून त्याने मद्यधुंद अवस्थेत ऑटोला धडक दिल्याचं सांगितलं जात आहे। घटनेची माहिती मिळताच संत गजानन महाराज आपत्कालीन पथकाचे सेनापती शेवतकर अमोल खंडारे व बादशाह यांनी जखमींना तातडीने श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचारार्थ दाखल केले, परंतु जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना हलवण्यात आले। तर मृतकांच्या व जखमींच्या नातेवाईकांकडून कार चालकावर कलम 302 अंतर्गत गुन्हा नोंदवण्याची मागणी होत आहे। घटनेचा पुढील तपास मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक कैलास भगत यांच्या मार्गदर्शनात ग्रामीण पोलीस करत आहेत। प्रतिनिधी सिद्धार्थ तायडेसह ब्युरो चीफ प्रतीक कुरेकर, सूर्या मराठी न्यूज, अकोला। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।